निवडणुकीच्या संदर्भामध्ये जगताप गटाने जो हा मेळावा आयोजित केलेला आहे, या मेळाव्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष जालिंदर शेठ पानसरे, तसेच तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके नेते, जिल्ह्याचे नेते सन्माननीय जयवंतराव जगताप साहेब, आज आपण या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या होऊ घातलेल्या इलेक्शनच्या संदर्भामध्ये विचार विनिमय करण्यासाठी या ठिकाणी एकत्रित आले। जगताप गटाचा इतिहास जर सांगायचा झाला तर जगताप गटाने करमाळा तालुक्यासाठी जे काम केलेलं आहे ते कुणीही केलेलं नाही। मित्रांनो, मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं आहे, कैलासवासी नामदेवराव जगताप साहेब असतील किंवा सन्माननीय जयवंतराव जगताप साहेब असतील, यांनी कधीही वैयक्तिक द्वेषाचं काम केलं नाही। समाजहिताचं काम, समाज कार्य करत असताना त्यांनी बऱ्याचशा संघर्षाला सामोरं जात आजपर्यंत ते या ठिकाणी तुमच्या समोर उभा आहेत। मित्रांनो, संघर्ष हा त्यांच्या जीवनाला कायम आलेला आहे आणि कुठल्याही संघर्षाला न घाबरता आज मी ते आपल्या समोर उभा आहे। मागच्या इलेक्शन मध्ये काही कारणास्तव पराभव झाला, पण तो पराभव न मानता नागरिकांना असेल किंवा जनतेला असेल एक ऊर्जा देण्याचं काम सन्माननीय जयवंतराव जगताप साहेबांनी केलेलं आहे। खचून जायचं नाही। आणि हे ते सांगत असताना नेहमी म्हणतात, जो कुछ होता है वो अच्छे के लिए होता है। म्हणजे थोडक्यात पुढे काहीतरी घडणार आहे चांगलं, आणि म्हणून आपण आता सगळ्यांनी कामाला लागायचंय, एकजुटीने कामाला लागायचंय, आणि यासाठीच आपण या ठिकाणी एकत्रित आलेलो आहे। कुठलीही तमा न बाळगता जयवंतराव जगताप साहेब आपल्या पाठीशी आहेत आणि आपण येत्या ह्या निवडणुकीमध्ये निश्चित विजय प्राप्त करू असं या ठिकाणी म्हणणं तर वावगं ठरणार नाही। माझ्या प्रास्ताविकामध्ये मी आणखी थोडंसं सांगतो आणि या ठिकाणी सांगतो की काही जरी झालं तर या निवडणुका आपण जिद्दीने लढायच्या। सन्माननीय जयवंतराव जगताप साहेब आपल्या पाठीशी आहेत आणि विजय खेचून आणायचा, हे या ठिकाणी एवढं मी सांगतो आणि माझं लांबलेलं प्रास्ताविक थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। यानंतर या मेळाव्याच्या निमित्तानं आपले विचार व्यक्त करण्यासाठी मी गट सचिवांचे नेते सन्माननीय डॉक्टर मेहर साहेब आपणास विनंती करतो की आपण कृपया आपले विचार व्यक्त करावे। आज जगताप गटाच्या कार्यकर्ता मेळावा आज या ठिकाणी आपण आयोजित केला आहे। या मेळाव्याचे अध्यक्ष जालिंदर बापू पानसरे साहेब, या ठिकाणी कार्यक्रमाला आवरून उपस्थित असणारे तुमचे आमचे नेते आदरणीय जयवंतरावजी जगताप साहेब, आपल्या जगताप गटाचे युवा नेते आदरणीय शंभूराजे जगताप साहेब उर्फ दादा, सन्माननीय व्यासपीठ आणि या ठिकाणी जगताप गटावर प्रेम करणारे सर्व कार्यकर्ते, आजचा हा कार्यकर्ता मेळावा उद्याच्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकीच्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी बोलवलेला आहे आणि आदरणीय भाऊंच्या मार्गदर्शनाखाली पुढची रूपरेषा कशी असावी, काय करायचं, ह्या सर्व बाबींचा विचार करण्यासाठी आणि उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीनं उतरण्यासाठी आपण या ठिकाणी आज सर्वजण एकत्र जमलेलो आहोत।
की याच्यामध्ये काय अनेक काही निर्णय असतील. हे सर्व निर्णय एक आपल्या जगताप गटाचे आधारस्तंभ आदरणीय भाऊ यांना आपण सर्वजण मिळवून देऊयात. तो जे निर्णय घेतील तो निर्णय आपल्या सर्वांना मान्य असेल आणि अशा प्रकारची रणनीती या ठिकाणी आज आपल्याला आखायची आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये कोणी इच्छुक उमेदवार असतील तर त्यांनी देखील या ठिकाणी आपले नाव नोंदवावं. कारण भविष्यात काही गोष्टीचा विचार करत असताना गटासमोर अडचणी निर्माण होऊ नयेत अशा प्रकारची आपल्याला एक रणनीती त्या ठिकाणी आखायची आहे. आणि त्यासाठी म्हणून आपण या ठिकाणी आज एकत्र आलेलो आहोत. पाठीमागे झालेले काय पराभव असतील किंवा अनेक काही गोष्टी होऊन गेल्या तर ते आता शेख सरांनी सांगितल्याप्रमाणे खचून न जाता पुढील कार्य कुठल्या उमेदीनं कुठल्या ताकदीनं आपण करायचं तेच आपण या ठिकाणी निश्चितपणे ठरवूयात. आणि ते ठरवण्याचे संपूर्ण अधिकार आदरणीय साहेबांना आपण देऊयात. जे साहेब त्या ठिकाणी निर्णय घेतील, जे साहेब आपल्याला त्या ठिकाणी आदेश करतील त्या पद्धतीनं पुढच्या ठिकाणी सर्व निवडणुकीचं पुढचं लढण्याचं पुढचं सर्व हे आपण या ठिकाणी ठरवणार आहोत. आणि म्हणून आजची या ठिकाणी हा आपण जगताप गटाचा मेळावा त्या ठिकाणी बोलवलेला आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपण आता जर समजा पूर्ण ताकदीने जर नाही सामोरे गेलो तर आपलं भविष्य मला वाटतं त्या ठिकाणी एवढं हे राहणार नाही. काही होऊ द्यात, हार जिती असते, हार जितीमध्ये त्या ठिकाणी कुठं हार होते म्हणून थांबायचं नाही तर आपल्याला पुढं त्या ठिकाणी चालावं लागणार आहे. आणि पुढचे आपला आणखीन गट मोठा कसा होईल, बळकट कसा होईल हे आपण सर्वांनी जर ठरवलं तर आपण काय थोडी माणसं आपण भरपूर आहोत. फक्त आपली ताकद त्या ठिकाणी लपलेली आहे, छुपलेली आहे. तिला कुठेतरी ऊर्जित अवस्था देण्यासाठी आजचा हा मेळावा आपण त्या ठिकाणी बोलवलेला आहे. माझ्या मते या ठिकाणी या मेळाव्यामध्ये जे काय निर्णय होतील, जे काय ठरेल त्याचे सर्वाधिकार आपण साहेबांना देऊयात. आणि एवढं बोलतो आणि माझं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर कर्नाटकाचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय दीपकजी होळे आपणास विनंती आपण आपले विचार व्यक्त करावे. या पृथ्वी तलावर समानतेचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज आपल्या तळहातावर भाकर आणि झुणका घेऊन रयतेचं राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवराय, भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता रमाई या सर्व महान विभूतींना प्रथमतः अभिवादन करतो. या तालुक्याचे भाग्य विधाते स्वर्गीय नामदेवरावजी जगताप साहेब यांच्या चरणी वंदन करून आजच्या या मेळाव्याच्या अनुषंगाने या तालुक्याला विकासाचं मार्गदर्शन करणारे, विकासाची गंगा देणारे तुम्हा आम्हा सर्वांचे नेते आदरणीय जयवंतजी जगताप साहेब आणि या व्यासपीठावर सर्व जमलेले मान्य आमदार जयवंतराव जगताप साहेब यांच्यावर प्रेम करणारे सर्व मंडळी, माझ्या समोर उभा असणारे सर्व वेगवेगळ्या गावातून आलेले सर्व मतदार, उमेदवार मित्रांनो, आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगाने इथं मेळावा होत आहे. मेळावा नेमका घ्यायचा कशासाठी, त्याचा उद्देश काय असतो? मेळावा ह्याच्यासाठी असतो की ज्या गटाने, ज्या नेत्याने विकासाची कामं करत असताना त्या गावात ज्या लोकांना नेता केलेला आहे, ज्या लोकांची कामं केलेली आहे, सार्वजनिक कामं केलेली आहे, वैयक्तिक कामं केलेली आहे, या सर्वांना एकत्र घेऊन या झालेल्या विकासाच्या माध्यमातून येणारी निवडणूक लढवण्यासाठी हा मेळावा घेतलेला असतो. जगताप गटाचा आपण जर इतिहास पाहिला तर जगताप गटाने नेहमीच जिल्हा परिषद असेल या माध्यमातून या जिल्ह्याला आणि जिल्ह्याच्या माध्यमातून या तालुक्याला एक वेगळी दिशा देण्याचं काम केलेलं आहे.
येणारी जिल्हा परिषद नेमकी कशासाठी असते, तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून या खेडोपाडीत विकासाची कामं केली जातात। येणाऱ्या निवडणुकीत 6 जिल्हा परिषद गटातून निवडणूक होणार आहे आणि पंचायत समितीची 12 गटातून। आणि या निवडणुकीसाठी आपल्याला चांगली माणसं तिथं जगताप गटाच्या माध्यमातून, शिवसेनेच्या माध्यमातून आपल्याला तिथं पाठवायची आहे। याची निवड करताना मी विनंती करणार आहे साहेबाला, साहेब नेहमी दूरदृष्टी ठेवतात, कार्यकर्त्याला तिकीट देताना त्याची तपासणीच करते। परंतु विनंती मी अशी करणार आहे साहेब की येणाऱ्या निवडणुकीत आपला जो उभा राहणारा जो कार्यकर्ता असेल तो लोकात जाणारा असावा, विकासाची चर्चा करणारा असावा, आपल्या गटाचा प्रचार आणि प्रसार करणारा असावा। कारण आता घरात बसून राजकारण करण्याचे दिवस गेलेले आहेत। कारण जगताप गट फक्त मेळावा घेत नाहीत, तर जगताप गटाच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या सुखदुःखात सुद्धा ही जगताप गट सामील होतो। म्हणून हा जगताप गट टिकलेला आहे। आणि तुम्ही पाठीमागच्या निवडणुका जर बघितल्या असाल तर जगताप गट कुठल्याही एका गटाला नेचत नाही। या जगताप गटाचा पराभव करण्यासाठी अनेक गटांना एकत्र यावं लागतं। अनेक गट एकत्र येते, काही गट छुपा पाठिंबा देऊन कुणाला निवडून आणण्याचा प्रयत्न करते। म्हणजे जगताप गटाचा जो महामेरू आहे तो एका कुणाला आता मेसणारा नाही। याचं कारण काय की तुमच्या माझ्यासाठी जो कार्यकर्ता जो निष्ठावंत आहे, या निष्ठावंत कार्यकर्ता जो आहे तो निष्ठावंत कार्यकर्ता जगतापाचा पराभव होऊ देणार नाही। त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला चांगली लोक निवडून द्यायचे। मान्य आमदार देवराव जगताप साहेबांचे आपल्याला हात बळकट करायचे। आपल्यातली जी काय भांडणं तणणं काय मतभेद असेल ते सगळं मिटवून टाका आणि जे 6 जेडपी गट आहे हे कसे निवडून येतील, काही अडचणी असतील, कुणाबद्दल राग असेल, कुणाबद्दल द्वेष असेल तर साहेबाला येऊन सांगा। परंतु यावेळेस आपल्याला 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समिती यातून आपल्याला मोठ्या फरकाने विजय मिळवायचा आहे। आणि हा विजय मिळवण्यासाठी आपण देवराव जगताप साहेबांचे हात बळकट करताल अशी आशा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय भीम, जय शिवराय। धन्यवाद। आपल्या कार्यकर्त्यांकडून त्यांना बोलायचे आहे, त्यांनी स्वयंस्फूर्तीनं उभा राहायचे आणि पुढे येऊन आपले विचार व्यक्त करायचे। चला मनोहर बोलले कृपया आपण आपले विचार व्यक्त करावे। करमाळा तालुका सहकारी विक्री संघाचे संचालक मनोहर बोलगे आपले या ठिकाणी विचार व्यक्त करणार आहे। एकीकडे बोलवा त्या आभार कोडली के आभार येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या विलक्षणाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज जो करमाळा तालुका म्हणण्यापेक्षा सोलापूर जिल्ह्यामध्ये जो गट प्रख्यात आहे त्या गटाचं नाव कोणीही जरी घेतलं तरी तो करमाळा विजयवंतराव जगतापांचा गट आहे असं म्हटलं जातं। आणि त्यांना जोडीला आज एकनाथ शिंदे मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची साथ शिवसेना पक्षाच्या वतीने आहे। या दोन्हीच्या विचारातून जगताप गटाच्या विचारातून आणि शिवसेना विचारातून आज ज्या आपण भव्य मेळावा ठेवलेला आहे त्या मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय जालिंदर बाबू पानसरे, खरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष आणि या तालुक्याचे जिल्ह्याचे नेते आदरणीय भाऊ, आमचं आधारस्तंभ, एक आमचं हृदय सम्राट म्हणलं तरी चालेल। या ठिकाणी स्टेजवरील सर्वच मान्यवर व आमचे सहकारी उद्याचे युवा नेते शंभूराजे जगताप दादा
वैभवराजे जगताप साहेब या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती सादर केली आणि सर्वच ग्रामस्थांमधून जे भावांवरती प्रेम करून या ठिकाणी हजर राहिलेले आहेत त्या सर्व मतदार बंधूंचं आणि बुजुर्गांचं, युवकांचं आणि मीडियावाल्यांचं सर्वांचं मी प्रथम स्वागत करतो. साहेब आता तुमच्याकडे बोलून म्हणजे थोडस घाबरल्यासारखं होत आहे, परंतु मी बी काही नाव दिलं नव्हतं. अचानक सरांनी मला सांगितलेलं असू द्या, जमन तेवढं बोलतो, चुकलं तर माफी मागतो. मी एवढं सांगितलं की साहेब आपण ज्या ज्या गटाशी आपण प्रेम केलं, जो आपला म्हणून तुम्ही धरला आणि त्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी एक असं तुमचा सरळ स्वभाव बघून प्रत्येक वेळेस आपल्याला दगापट्टा होत गेला. या दगापट्ट्याचं कारण फक्त एकच आहे साहेब की तुम्ही त्यांच्यावरती विश्वास टाकताना त्यांच्यावरती नजर कमी ठेवली असं आम्हाला वाटायला लागलं. कारण बॅकग्राऊंड मध्ये जी काही ग्रामीण भागामध्ये आम्ही फिरतो, सर्वसामान्य माणसाला जी अडचणी निर्माण झालेल्या ज्या आमच्यापर्यंत चर्चेपर्यंत येतात त्या अडचणीचं मूळ चर्चात्मक उद्देश म्हणलं तर अशी परिस्थिती की सर्वच कार्यकर्ते आपल्या असं म्हणतात की आपला गट हा मजबूत आहे, दबावात्मक गट आहे, जिल्ह्याच्या लेवलला आपण ताकद लावू शकतो एवढा गट आहे, परंतु आपण हा गट कुठेतरी तुम्ही साहेब कोणाच्या तरी माध्यमातून त्याला साथ देता आणि रुपयाची मळी सवालासाठी तुम्ही संकट भाषणामध्ये ती तुम्ही त्याला करून देता. असं न करता मला तर वाटतं की 100% आपण आता जो उद्या जिल्हा परिषद पंचायत समिती इलेक्शन आहे ही 100% 6 जिल्हा परिषदच्या आणि 12 पंचायत समितीच्या जागा तुम्ही स्वतः लढा. येस आपल्याला नाही 100% वरून राहणार नाही. फक्त एवढंच करायचं आहे की बऱ्याच ठिकाणी मी ज्यावेळेस ग्राम भागामध्ये फिरतो त्यावेळेस तुमच्यावरती जी काय आता वयामानानुसार जी लोक आता तुमच्यापाशी भेटू शकत नाहीत त्यांच्या घरचा कारभारी आता दुसरा नवा युवक आहे, त्या युवकांचं दादा असतील, बाबा असतील, त्यांनी भेट घ्यावी आणि जी बुजुर्ग लोक आहेत तुमच्या ह्याच्यामधली त्यांची भेट साहेब तुम्ही घ्यावा. तुमच्या एक एवढी आपुलकी की अक्षरशः तुम्हाला काय काय माणसं तुमचं नाव काढल्यावर तुमच्या उपकाराची जाणीव ठेवून रडतात, अक्षरशः रडतात. त्या गटासारखा आणि त्या नेत्यासारखा माणूस नाही म्हणतात. सगळं एवढं असताना आपल्यापासून सामर्थ्य असताना आपण कुठंतरी कमी पडतो म्हणण्यापेक्षा आपण कुठंतरी आपल्याला कमी समजते का असं तर विचार बाकी जिल्ह्यामध्ये तसं पण समजणार असायला. कारण तुमची नैतिकता तुमचं जे केलेलं शाश्वत विकास आहे ही पिढ्यानपिढ्या विकास होतो. त्याच्यामुळं जो माणूस आता एक परवा दिवशी एका ग्रामपंचायतमध्ये मी बसलो होतो त्या ठिकाणी एक गुरुजी मला भेटले, रिटायर्ड माझ्या अंदाने 70 वय असेल त्यांचं. तर 70 वय त्यांना मी म्हणलं असं ते म्हणले नामदार जगताप साहेबांनी मला 7वी पास होतो, आमच्या घरच्यांचा विषय निघला म्हणले आणि सहज साहेबांना आमचे वडील बोलले म्हणजे त्यांचे वडील. त्यावेळेस फक्त साहेब एवढंच म्हणले की अरे 7वी शिकला नाही तुझा दाखला घे माझं हे जोड म्हणजे पत्र आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जा आणि त्या ठिकाणी जाऊन फक्त सांग की नामदेव जगताप मी पाठवले. अक्षरशः माणूस गुरुजी म्हणून मानला यावा आणि त्या ठिकाणी गुरुजीचा शिक्षक म्हणून त्या ठिकाणी कार्यरत झाला. मग अशी ताकद तुमच्या गटामध्ये सचिवमध्ये असतील, बँकांमध्ये असतील, शाळेमध्ये असतील, उद्योगांमध्ये असतील, नगरपालिकेमध्ये असतील, झेडपीमध्ये असतील, अनेक तुमच्या हातून कामगारांचा रोजगारी चालू झालेला आहे. त्यांचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे आहे. फक्त साहेब तुम्ही काय करा माहिती का, आम्हाला जे आम्ही पळतोय दादा हे आम्ही पळतोय ह्याला आता आम्हाला कच्ची कैरी म्हणून नाही तुमच्या पाया पडतो आणि दादाला म्हणजे तुम्हाला अजून एक विनंती करतो की आता पूर्वी आजोबांनी झाड लावल्यानंतर नातवाला आंबा हारायचा. आता कलम छान निघले साहेब, आता 3 वर्षातच त्याच माणसाला आंबा काय भेटते आणि जरी नाही चुकला तरी त्याला औषध लावून पिकवलं जाते. म्हणजे आता नॅचरली कुणाला नकोय, आता सगळ्यांना पाहिजे ते सायंटिफिक समज नाही. त्यामुळं निश्चित आम्हाला तुम्ही साथ द्या आणि दादांना कुठेतरी जिल्हा परिषद गटामध्ये कशामध्ये नियोजन करा आणि 100% तुम्हाला सांगतो आपण त्याचं नियोजन कसं विजयामध्ये प्राप्त करू की आम्ही ठरवतो. फक्त तुम्ही आम्हाला हो म्हणा करू म्हणा, आम्ही आमचं तर अक्षरशः तुमच्या पायाने शब्द घेतो. फक्त आम्हाला तुमच्या आशीर्वादाने आम्हाला ताकद आमची बघू द्या, आमची ताकद तुमच्या आशीर्वादाने होते, आमची वैयक्तिक नाही. निश्चित तुम्हाला सांगतो साहेब तुम्ही एकतर आता फक्त कोणाशीच हात मिळवून करू नका
आणि जर हात मिळवून करण्याची वेळ समजा तुमच्या नियोजनामध्ये असेल तर भाजप पक्षामधून जसं अजितदादा आणि जसं एकनाथ साहेब यांना भाजपची गरज आहे, भाजपला ह्यांची गरज आहे असं राहून त्यांनी जी ताकदवर युती केली. आता अजितदादांकडे अर्ध खात आहे म्हणजे पैसे मागा मुख्यमंत्री जरी देवेंद्र फडणवीस साहेब असलं तरी पैशाची मंजुरी अजितदादांकडून घ्यावा लागते. ग्रामीण विकास आपण ज्या माध्यमातून नेत्याच्या माध्यमातून काम करतोय एकनाथ साहेबांच्या, त्यांच्याकडे ग्रामीण विकास आहे, शहरी विकास आहे, ह्याच्यामधून आपण जिल्हा परिषद मधून निधी आणू शकतो, त्यांच्या मार्फत आपण शहरी विकास करू शकतो. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याकडे सामर्थ्य आहे, तुमच्या बुद्धीचं, तुमच्या अनुभवाचं सर्व शक्तिशाली वैभव तुमच्यापाशी आहे. मग आम्हाला ती बळकट आलंय आणि कुठेतरी कोपऱ्यात बस असं आम्हाला युवकांना करू नका, मार्गदर्शन करा, काम हवा. निश्चित आम्ही तुम्हाला यश आणल्याशिवाय पुन्हा जनता गट 100% सोलापूर जिल्ह्यामध्ये नावलौकिक कमवल्याशिवाय एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर कर्नाटक परिषदेचे नगरसेवक सचिन आपटे विनंती आहे आपण आपली विनंती. आवाज कमी करा. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचं प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना विनम्र असं अभिवादन करून सोलापूर जिल्ह्याचे भाग्यविधाते स्वर्गीय नामदेवरावजी जगताप साहेब यांच्या विचारांना, आचारांना नमन करून या ठिकाणी मी माझं थोडक्यात मनोगत व्यक्त करतो. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात झालेली आहे. त्याची सुरुवात करमाळा नगर परिषदेपासून आपल्या तालुक्यात झालेली आहे आणि आता उद्या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. त्याच निवडणुकांच्या अनुषंगानं आज जगताप या नावावर 3 पिढ्यांपासून जे आपण मनापासून प्रेम करत आलेलो आहोत त्याची साक्ष या ठिकाणी आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेला आहात. मला माहिती आहे, मी सुद्धा एक कार्यकर्ता आहे आणि जगताप गटामध्ये सगळ्यात मोठं पद जर कोणतं असेल तर ते आहे जगतापांचा कार्यकर्ता आणि ते पद कुणीही कुणापासून कधीही हिरावून घेऊ शकत नाही. मला माहिती आहे आपण सगळे कार्यकर्ते आहोत आणि या कार्यकर्त्यांना पैलू पाडण्याचं काम, या कार्यकर्त्यांच्या अंगामध्ये असलेल्या नेतृत्व गुणांना वाव देण्याचं काम आतापर्यंत स्वर्गीय नामदेवरावजी जगताप साहेबांनी केलेलं आहे आणि आपल्या पिढीमध्ये आज मान्य भाऊ हे करतायत. सामान्य माणसाला असामान्य करण्याची ताकद ज्यांच्यामध्ये आहे ते नाव म्हणजे भाऊंचं नाव आहे. अक्षरशः रस्त्यावर जी माणसं रस्त्यावर होती त्या माणसांना मोठमोठ्या पदावर बसवण्याची जादू करणारा जर जादूगार कोण असेल करमाळा तालुक्यामध्ये तर ते आपले भाऊ आहेत. आणि उद्याची जी निवडणूक आहे ती निवडणूक आपण मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी लढणार आहोत. ज्या पद्धतीनं आतापर्यंतच्या निवडणुका आपण मोठ्या ताकदीनं लढलेलो आहोत. निवडणुका म्हणलं की हार जीत असते, यश अपयश असतं, यशाचं प्रमाण कधी जास्त असतं कधी कमी असतं. तर त्याचा विचार न करता उद्याची जी जिल्हा परिषदेची आणि पंचायत समितीची निवडणूक आहे, आम्ही शहरात राहणारी माणसं आहोत पण एक कार्यकर्ता म्हणून जी काही जबाबदारी आमच्यावर येईल, जी काही जबाबदारी आम्हाला नेत्यांकडून मिळेल त्या जबाबदारीला 100% न्याय देण्याचं काम करमाळा शहरातला प्रत्येक भाऊंना मानणारा कार्यकर्ता करणार आहे. आणि पायाला भिंगरी लावून उद्या आम्ही या पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना सामोरं जाणार आहोत. यश आपलंच आहे. आणि ज्याप्रमाणे सामान्य माणसांना भाऊंनी नेतृत्व करण्याची संधी दिली, उद्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा अशाच प्रकारचं आपल्याला बघायला मिळणार आहे. मी आपला अधिक वेळ घेणार नाही. तुमच्यासारखं मी सुद्धा साहेबांचं भाषण ऐकायला आलेलो आहे. आपल्या सगळ्यांना साहेब मार्गदर्शन करणार आहेत.
उद्याच्या निवडणुकीसाठी आपल्या सर्वांना हार्दिक अशा मनापासूनच्या शुभेच्छा. आणि जी काही जबाबदारी पार्टी म्हणून आमच्यावर येईल ती जबाबदारी आम्ही 100% पूर्ण करण्याचे या ठिकाणी शब्द देतो. आणि संयोजकांनी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते खरेदी विक्री संघाचे संचालक सन्माननीय श्री गुरुदादा साहेब आपणास काही सूचना देणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की सर्वप्रथम सर्व उपस्थित मान्यवरांना मनापासून नमस्कार करतो. आदरणीय व्यासपीठ, तुमच्या आमच्या सर्वांचे आधारस्तंभ, आपल्या सर्वांचे मार्गदर्शन आदरणीय जयवंतराव जगताप साहेब. आज या जगताप गटाचा भव्य असा कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आज इथं आयोजित करण्यात आल्याबद्दल मी सर्वप्रथम संपूर्ण जगताप गटाचे मनापासून आभार व्यक्त करतो. आदरणीय साहेब, आज ह्या संपूर्ण जगताप गटाचे जे आज आपल्या समोर बसलेले निष्ठावंत कार्यकर्ते आहेत, गेल्या 3 पिढ्यांपासून हे जगताप गटाशी एकनिष्ठेने काम करत आहेत. आज साहेब आपण एक आदेश दिल्यानंतर संपूर्ण करमाळा तालुक्याचं वातावरण बदलण्याची ताकद या कार्यकर्त्यांमध्ये आणि या कार्यकर्त्यांच्या मार्फत आपल्या जगताप गटाची आहे. मी ह्या गटाचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून आज काम करतो. विशेष वाटतं की आज या गटामध्ये कैलासवासी नामदेवराव जगताप साहेबांपासून साहेब एक कायम परंपरा राहिली की जो काम करेल तोच पुढे जाईल. आपण आजपर्यंत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले. अनेक वक्त्यांनी आज सांगितलं साहेब की या गटामध्ये या संपूर्ण जगताप गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळी ऊर्जा आहे. आणि साहेब आपल्याला पाहिल्यानंतर ती ऊर्जा अजून मोठ्या हिमतीने आमच्यामध्ये वाढल्या जाते. आज या कार्यकर्त्यांना बळ द्यायचं काम साहेब आपल्या हातामध्ये आहे. पण मी संपूर्ण कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती करेन, मी कोणाला नावं ठेवणं इतका मोठा तर नाही, पण प्रत्येक वेळेस तालुक्यामध्ये दौरा करत असताना आपल्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना मला एक गोष्ट कायम झाली, जगताप गटाचा एक भाग असा आहे की ते जीवापाड जगताप गट वाढवण्यासाठी काम करतोय. आणि एक भाग असा झालेला की त्यांना आज आपण जगताप गटाने मोठे ताकद दिली, मोठी जबाबदारी दिली, मोठे पद दिले आणि ते केवळ फक्त त्यांचा स्वार्थ बघतात. आणि ह्या दोन्ही गोष्टींचं बॅलन्सिंग करत असताना एक सामान्य कार्यकर्त्याचा खूप संघर्ष होत राहतो. यासाठी साहेब आपण आम्हा सर्वजणांना एक सूचना द्यावी, प्रत्येक गावामधल्या प्रत्येक भागामधल्या जे जे आपले प्रमुख कार्यकर्ते प्रमुख नेतृत्व करतात, जी गट प्रमुख आहेत, त्यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन काम केलं पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना एकजुटीने ताकद दिली पाहिजे. सर्वसामान्य कार्यकर्त्याला तिथं बळ दिलं पाहिजे. आज साहेब करमाळा तालुक्यामध्ये जयवंतराव जगताप साहेब एवढं नाव ऐकलं तरी 50% काम होऊन जातात आणि उरलेले 50% फक्त जवळ एवढं काम होऊन जातात. अशी परिस्थिती साहेब आपल्या गटाची कायम आपल्याच राहिलेली. फक्त काही कार्यकर्त्यांनी जर अजून प्रामुख्याने काम जर पुढील केले तर निश्चितपणाने साहेब येणाऱ्या भविष्य काळामध्ये पुन्हा एकदा स्वातंत्र्य काळामध्ये जसं कैलासवासी नामदेवराव जगताप साहेबांनी, जसं तुम्ही साहेब आदरणीय आमच्या जयवंतराव जगताप साहेबांनी ह्या गटाला उंचावर नेलं, तसं आज या कार्यकर्त्यांच्या सगळ्यांच्या मार्फतमध्ये पुन्हा एकदा जगताप गट जिल्ह्यामध्ये गाजल्याशिवाय राहणार. प्रामुख्याने साहेब मी गेल्या करमाळा नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये आपल्या मार्गदर्शनासाठी आम्ही प्रचार केला. साहेब एक लहान कार्यकर्ता म्हणून तरबळीने आज आपल्या पुढे विषय मांडतो.
साहेब मी जेव्हा ह्या करमाळा शहरामध्ये प्रचार करत होतो, हे बोलायचं म्हणून नाही साहेब, आज मन भारावून येतं साहेब. मी करमाळा तालुक्यात असेल किंवा करमाळा शहरामध्ये असेल, तुमच्यावरती इतकं प्रचंड प्रेम करणारे लोक मी आजपर्यंत कुठं पाहिलेले नाही. आधी तर आमचे पत्रकार बांधव पण आहेत. मी एक गोष्ट बारीकाने केली, जे पण काही विश्लेषण जगताप गटाच्या विषयी येत की कार्यकर्त्यांशी संपर्क कमी होता किंवा कार्यकर्त्यांची भेटी झाल्या नाही किंवा प्रभाव काही कमी राहिला, अनेक विश्लेषण पाहिले. पण मी सगळ्याची माफी मागतो, आपलं सर्व विश्लेषण ते चुकीचं आहे. आणि हे चुकीचं विश्लेषण मी कशामुळे म्हणतो साहेब, 100% जगताप गटाचा आज इथं बसलेले मी प्रत्येक माणसाला म्हणतो, मी आज तुमच्या पुढे आदरणीय जितेंद्र जगताप साहेबाचा हे जगताप गटाचा आणि तुमच्या सर्वांचा सेवक म्हणून तिथं तुम्हाला एक प्रश्न विचारतो. एवढ्या गेल्या 5-6 वर्षात तुम्ही कधी सांगा की जगताप गटाचा तुमच्या कोणत्याही अडचणीला, कोणत्याही कार्यक्रमाला, कोणत्याही नियोजनाला जगताप गटाचा कोणताही कार्यकर्ता किंवा कोणताही नेता किंवा युवा नेता तुमच्या कार्यक्रमात हजर राहिला असं मला एक जणांनी पण हात वर करून सांगावं. साहेब या नगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये जो आपल्याला काही अडचणी आल्या त्याला सुद्धा साहेब कारणीभूत जगताप गटाचे काही जुने कार्यकर्ते की त्यांना कॉम्पिटिशन वाटल्यामुळे साहेब आज आपल्याला ही परिस्थिती बघायला लागली. हे मी प्रामुख्याने सांगू शकतो. कदाचित ते कुणाच्या बोलण्यात धमक नसेल, पण एक तुमचा कार्यकर्ता म्हणून निर्भयपणे आज मी तुमच्या पुढे ही गोष्ट मांडत आहे. केवळ शंभूराज जगतापला एखादी व्यक्ती म्हणून नको म्हणून शंभूराज त्या व्यक्तीला पाडण्यासाठी काम केलं आणि परिणामाने त्याचा फायदा पुढच्या गोष्टी लोकांना झाला. साहेब मी आज तुमच्या पुढे वचन देतो, जोपर्यंत साहेब आमच्या श्वास आहे, जोपर्यंत माझ्या अंगात ताकद आहे, प्रामाणिकपणे ह्या जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही रात्रंदिवस एक करू. तुम्ही फक्त आम्हाला बळ द्या साहेब. आणि परवा साहेब मी आपण कुणाला तरी फोनवर बोलत होता, तसं मी साहेब आपण फोनवर बोलत असताना ऐकत नाही, लांब जातो. पण मी गोष्ट तुम्ही बोलत होता म्हणून मी ऐकली साहेब ती गोष्ट. साहेबांनी एक बिरबलाची गोष्ट सांगितली. अकबर आणि बिरबल होता. अकबर आणि बिरबल हे दोघं सलाह मशवरा करत होते आणि ते सलाह मशवरा करत होताना अकबर राजाला बिरबल माहिती विचारत होते बिरबलाला अकबर राजा. आणि त्या टायमाला काहीतरी अशी घटना झाली आणि बिरबलाने सांगितलं की जे झालं ते चांगल्यासाठीच झालं. अकबर राजाला राग आला की माझ्यासोबत काहीतरी घटना घडली आणि ह्यात माझं सेवक म्हणतो की चांगलं झालं म्हणून. बिरबलाला त्यांनी थोडस रागवलं आणि त्याला शिक्षा दिली की ह्याला कानकोठडीमध्ये टाका. वास्तविक पाहता अकबराचं बोट त्या ठिकाणी कापलं गेलं होतं. मग अकबर राजा हे शिकारीला गेल्यानंतर तिथं जंगली माणसं आले आणि अकबर राजाला त्यांनी तिथे पकडल्यानंतर म्हणजे अकबर राजाची आता आपण बली द्यायची म्हणून अकबर राजाला त्यांनी त्याच्या त्या वस्तीमध्ये नेलं, त्यांना बांधलं आणि त्यांना जाळ लावणारच होते, त्यांना भाजणारच होते, त्यांना शिजवणारच होते. त्यानंतर त्यांना अकबर राजाचं बोट कापलेलं दिसलं. कापलेलं दिसल्यानंतर त्यांनी अकबर राजाची बली कॅन्सल केली. म्हणजे ह्याचं बोट कापलेल्या माणसाची परत बळी देता येत नाही, अकबर राजाला सोडून दिलं. अकबर राजा सोडले. अकबर राजा परत त्यांच्या राज्यामध्ये आल्यानंतर मला बिरबलाला तातडीने बाहेर सोडल्यानंतर ते बिरबला म्हणले, अरे बिरबल तुम्हाला तेच बरोबर होतं, मला दुःख वाटतंय की तू मला सांगितलं आणि तरी मी तुला जेलमध्ये टाकलं, तरी मी तुला कालकोठडीमध्ये टाकलं, मला याचं अत्यंत दुःख आहे. मग बिरबल राजा तिथं म्हणला, बिरबल सेवक तिथं म्हणला, सल्लागार होता त्यांचा, म्हणला की नाही जे होतं ते चांगलं शिकत होतं. अरे तुला कालकोठडीमध्ये टाकलंय आणि तू असं कसं काय म्हणतो की जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. बिरबलाने आवर्जून सांगितलं, जर राजा तुम्ही मला काल कोठडीमध्ये टाकलं नसतं तर कदाचित मी तुमच्या सोबत त्या शिकारीला असतो आणि तुम्ही जर चुकला असता तर माझी बळी तिथं झालेली आहे. म्हणून साहेब अनेक पराभूत या जगताप गटाने अवास्तविकताने स्वीकारलेले आहे. साहेब मी अनेक लोकांकडे इतिहास ऐकतो,
1990 साली आपण महाराष्ट्रातले सर्वात कमी वयाचे आमदार झाले. त्यानंतर साहेब आपले 2 आमदारकीमध्ये पराभूत झाला साहेब, पण दोन्हीही आमदारकीमध्ये आपला जो पराभूत झाला साहेब तो जनतेचा नाही झाला, तर तो बुद्धिमत्तेने लोकांनी तुम्हाला ट्रॅप करून तिथं पाडण्याचा प्रयत्न केला साहेब, कारण की आपण कायमस्वरूपी जनतेच्या मनातून प्रेमात राहिलेलो. त्यानंतर साहेब अनेक इलेक्शन ह्या जगताप गटाने पाहिले, पण जगताप गटावरती कायम लोकांनी प्रेम केलं आणि कायम वरिष्ठ जी या तालुक्याचं नेतृत्व करायला पाहतात त्या गटाने जगताप गट आपल्याला कशा पद्धतीने धोक्यात आहे, आपल्याला आपलं राजकारण करून देणार नाही यासाठी साहेब कायमस्वरूपी आपल्यासोबत दगाबाजी केली. पण साहेब ह्या दोन्ही संघर्षामध्ये जर आपण वास्तविकता पाहिली तर समोर बसलेली सर्व तमाम जनता साहेब आपल्यावरती कायम प्रेम करत राहील, कायम प्रेम करत राहणार. आज मी साहेब एवढीच विनंती करेन की आपण आम्हाला आजच्या ह्या मेळाव्यामध्ये एक ऊर्जा द्यावी साहेब, एक आदेश द्यावा की त्या आपल्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या 5 वर्षामध्ये साहेब या करमाळा तालुक्यामध्ये ते जिल्हा परिषद असू दे, पंचायत समिती असू दे, ग्रामपंचायत असू दे, सोसायटी असू दे, नगरपालिका असू दे, या प्रत्येक इलेक्शन मध्ये जगताप गटाचा प्रत्येक उमेदवार हा स्वतंत्रपणे उभा राहिला पाहिजे. एवढी साहेब आपण आम्हाला सगळे साहेब हा जगताप गट म्हणजे एक राजाचा हत्ती आहे साहेब. हा हत्ती आज साहेब एका गाळामध्ये जाऊन अडकला. आज अनेक प्रयत्न आपले चाललेले, एक अशी छोटी गोष्ट होती की एक युद्धाचा हत्ती एका गाळामध्ये जाऊन अडकला आणि तो हत्ती बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होता. अनेक जण आले, डोकं लावत होते, कोण दुरीने म्हणा, कोण सगळ्या माणसांना बोलवा, अनेक हत्ती लावून त्याला ओढत होते. तो हत्ती जगताप, तो हत्ती त्या राज्याचा प्रमुख हत्ती आणि प्रमुख योद्धा म्हणून त्याला ओळखला जातो. तिथं एक लहानसा मुलगा उठला, त्यांनी सांगितलं की मी बोलू का? सगळे हसायला लागले, म्हणजे एवढे सगळे इथे सल्लागार समितीमधले माणसं ती सांगू शकला, तो काय सांगणार? आत्मजा राजा चाणक्य होता, राजाने बोलून घेतलं. म्हणजे तुझं काय मत आहे? म्हणले हा राजा साहेब, हा हत्ती साहेब युद्धाचा हत्ती आहे आणि हा हत्ती तुमच्यासाठी प्रामुख, हा तुमच्यासाठी प्रामाणिक. ह्या हत्तीचा जीव फक्त ह्या राजावरती आहे, ह्या राजासाठी तो हत्ती त्याचा जीव सुद्धा घालू शकतो. मग काय करायला लागेल? म्हणले हा हत्ती युद्धासाठी झालेला आहे, या हत्तीच्या समोर युद्धाचा प्रसंग आणा. सांगितल्याप्रमाणे सूचना घेतली आणि राज्यातले अनेक लोक तिथं नगाडे घेऊन आले. मग त्या पद्धतीने नगाडा ते वाजवायला लागला. हत्तीला जाणवलं की युद्धाची परिस्थिती परत निर्माण झालेली आहे, आपल्या राज्यावरती संकट करत आलेला आहे, आपल्या राजावरती संकट करायला आलेलं आहे, आपल्या प्रजेवरती संकट आलेलं साहेब. तो गाडातला हत्ती इतक्या क्षमतेने बाहेर निघायचा प्रयत्न करायला लागला, इतक्या क्षमतेने बाहेर निघाला, कुणाची मदत न घेता तो हत्ती बाहेर आलेला आहे. आणि तोच हत्ती म्हणजे साहेब आपण इथे बसलेली तमाम जन. आज साहेब फक्त आपण यांना जाणीव करून द्या. निश्चितपणाने साहेब स्वातंत्र्य काळापासून ह्या लोकांनी आजपर्यंत काम केलेले, इथून पुढे सुद्धा साहेब यांचे चांगले दिवस आणणारे साहेब फक्त आपल्या आदेशावर होऊ शकतं, एवढंच मी इथं मानतो. साहेब माझी विनंती राहील की आधी तर सगळ्या कार्यकर्त्यांना आपल्याला कुणाला काही ना काही त्यांच्या मनातलं व्यथा मांडायचं. एक व्यथा मांडण्यासाठी आपल्यापाशी सगळ्यांपाशी थोडक्यात व्यथा, जर माझी मी एक विषय मांडला तोच विषय दुसरा नसेल तर आपण त्याच्यावर समाधान मांडावं. आणि साहेब त्या प्रश्नांचे उत्तर किंवा त्या व्यथाचं साहेब आपण जर समाधान दिलं तर निश्चितपणे साहेब येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुम्हाला ह्या जगताप गटाला तुमच्या मार्गदर्शनाखाली परत एकदा तुमच्यावर नाही नेलं तर आम्ही नाव बोलू. मी लहान तोंडी मोठा गाव घेऊन बोललो असं तर मी सर्वांची माफी मागतो. मी कायमस्वरूपी या जगताप गटाला असेल तुमच्या सर्वांचा असेल हे प्रामाणिकपणे काम करण्याचा मी आजपर्यंत प्रयत्न केलाय आणि इथून पुढे सुद्धा साहेब ह्या जगताप गटाची संस्कृती कायम टिकवण्याचं साहेब मी आज इथं वचन देतो आणि माझे शब्द इथेच थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद. धन्यवाद. यानंतर
सगळ्यांना नमस्कार. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या होऊ घातलेल्या इलेक्शनच्या निमित्ताने या ठिकाणी विचार विनिमय करण्यासाठी आपण जगताप गटाचा शिवसेनेचा या ठिकाणी मेळावा बोलवला आहे. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले माझे राजकीय सहकारी जालेंद्र शेठ पानसरे, माजी नगराध्यक्ष आमोदजी संचेती, दीपकजी ओळ, बाजार समिती संचालक नागनाथ लकडे, महादेव कामटे, जनार्दनजी नलवडे, रामदास गुणगे, तात्यासाहेब शिंदे, सागर दोन, शिवाजी राखुंडे, परेश जोशी, मनोज पितळे, बाळासाहेब देवकर, माजी संचालक दादा मोरे, नसरुल्ला खान, मयूर जोशी, खरेदी विक्री संघाचे संचालक दादासाहेब लबडे, शहाजी शिंगटे, वैजनाथ कदम, उपाध्यक्ष महादेव दुबल, आनंद शिंदे, प्रभाकर शिंदे, दादासाहेब सरडे, विष्णू पारखे, विकी बनलेचा कोंडलिंगे आबा, शिवराज जगताप, शंभूराजे जगताप, वैभव जगताप, अहमद कुरेशी, गोरख तळेकर, दादासाहेब पोखरे, नगरसेवक प्रशांत ढाळे, युवराज चिवटे, रोहिदास आलाट, अब्दुल्ले सर, निलेश कांबळे, अतुश्वर शेलार, विविध गावचे सरपंच, उपस्थित मान्यवर, सोसायटीचे, ग्रामपंचायतीचे सदस्य, सरपंच, चेअरमन आणि माझ्यावरती, जगताप गटावरती, शिवसेनेवरती प्रेम करणारे आमचे असंख्य सहकारी उपस्थित बंधूंनो, या ठिकाणी आपण हा मेळावा या ठिकाणी बोलवला आहे. प्रत्येक इलेक्शनचा उद्देश हाच असतो की पुढं भविष्यात आलेल्या इलेक्शनची रणनीती कशी आखायची व कशा पद्धतीने राजकारण करायचं. म्हणून यासाठी आपण सगळे उपस्थित झालाय. मी उपस्थित झालोय. सगळ्यांनी या ठिकाणी आपले विचार मांडले. या अनुषंगाने मी या ठिकाणी आपल्याला सांगायचं की जय पराजय हा जगतापांसाठी काही नवीन नाही. चढ उताराच्या राजकारणात सातत्याने आपण माझ्याबरोबर राहिलात आणि साथ देता आलात आणि अशीच भविष्यात आपण साथ देताल अशी अपेक्षा जर या ठिकाणी ती व्यक्त केली तर ती चुकीची वावगी होणार नाही. मला या ठिकाणी आपल्याला सगळ्याला विनंती करायची की अलीकडल्या राजकारणाचा गमतीशीर पॅटर्न झाला. आपण सगळ्यांनी या ठिकाणी मी जे तुम्हाला सांगतो की बाबा जात पात ह्यातनं सगळे बाहेर निघा. आजच्या काळामध्ये ज्या वेळेस मी बघतोय समाज जात पात याच्यावरती मला वाटतं बरंचसं राजकारणाची दिशा ठरली आणि हे भविष्यात आम्हाला नाही पण तुम्हाला घातक आहे. तणनाशक मारत असताना तण मरतं पण त्याच्याबरोबर ती तुम्हाला सांगतो जमिनीचा पोतही खराब होतो
आणि त्याचा परिणाम येणाऱ्या त्या दहनाचा तुम्हाला सांगतो आपल्या आरोग्यावरही होतो असं विज्ञान सांगते. जातीपातीचं तणनाशक मारू नका, त्याने तुम्हाला सांगतो आपल्या सगळ्याच या ठिकाणी तुम्हाला सांगतो हित नाही, बरबादी. आणि आता सध्या इलेक्शनच्या बऱ्याचशा गोष्टी वरपासून खालीपर्यंत जाती जातीत भांडण लावून तुम्हाला सांगतो स्वतःची खुर्ची सांभाळण्याचा प्रयत्न चालला. त्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक समाजाच्या लोकांनी योगदान दिले. हिंदू असतील, मराठा असतील, 18 पगड जातीच्या लोकांनी दिले. आता त्या सगळ्या जातीचा उल्लेख नाही करता येणार वेळेवर. आणि या देशाला आपण स्वातंत्र्य दिलं. जेवढे जेवढे तुम्हाला सांगतो महात्मे झाले, जेवढे काही योग पुरुष झाले, ते अनेक जातीचे होते. अनेक संत झाले, ते सुद्धा अनेक जातीचे होते. मग त्या संतांचा जर विचार केला तर मला वाटतं ज्ञानेश्वर माऊली ब्राह्मण समाजाचे होते, तुकोबाराया मराठा होते, गोरा कुंभार होता, चोका महार होता. अनेक संतांची नावं घेता येतील की ते वेगवेगळ्या समाजाची होते. आज लोकांनी संताला सुद्धा वाटून घेतलं. पण जे संत ज्या पांडुरंगाची सेवा करत होते त्याची जात आजपर्यंत कुणाला कळली नाही. म्हणून हा सुद्धा जगताप गट पांडुरंगासारखाच आहे. इथं अनेक समाजाची, अनेक बलुतेदाराची लोक त्या गटामध्ये अनेक सुद्धा आहेत. कालच्या नगरपालिकेला मराठा आमकतम बरेच पॅटर्न खायचं, ओबीसी आमकतम. जातीयतेच्या भानगडीत पडून तुम्हाला सांगतो तुमच्यामध्ये विभागणी करून घेऊ नका. जातीयतेच्या राजकारणामध्ये आता सध्या देशामध्ये तुमच्या हक्कापासून, तुमच्या विकासापासून, तुम्हाला मिळणाऱ्या न्यायापासून तुम्हाला वंचित ठेवून तुमचं लक्ष जातीपातीच्या भांडणाकडे चालू ठेवलंय आणि त्यात आपण गुंतलोय. आणि हे जर असं झालं तर हे तुमच्या हिताचं नाहीये, ते राज्यकर्त्यांच्या हिताचं. त्या बाबीचा आता सगळ्यांनी बारकाईने विचार केला पाहिजे. आमची युवा पिढी असेल, कुणी असेल, मला या ठिकाणी तुम्हाला एकच आवर्जून विनंती करायची बंधूंनो. मी एक बनलं होतं की एक तालुक्याचा मेळावा घ्यावा, आव्हान करावं. राजकारण कशा पद्धतीने कैलासवासी नामदेवराव जगताप असतील, अण्णासाहेब जगताप असतील, या दोन बंधूंनी तुम्हाला सांगतो सामान्य घरात जन्म घेतला, आयुष्यभर कष्ट केले, सुताराच्या नेटावर काम करत असताना 1947 साली स्वातंत्र्याच्या लढ्यात उडी घेऊन त्या तालुक्याचं, ह्या जिल्ह्याचं राजकारण या दोन बंधूंनी केलं. त्यांच्या लोकमतात वाढ झाली, त्यांच्या आर्थिक आणि त्यांच्या प्रॉपर्टीत वाढ झाली नाही आणि त्यांनी केली नाही. आज असले नेते राहिले नाहीये. जो तो आपला आपला तुंबडी भरून चाललाय आणि त्यांचाच आदर्श मतदारांनी घेतलाय की मताला पैसे घेतल्याशिवाय मत द्यायचं. मग आता हा पॅटर्न राबवायचा कसा? विकास करायचा का तुम्हाला विकत घ्यायचं? ज्यावेळेस अशा गोष्टी आमच्या समोर येतात त्यावेळेस तुम्हाला सांगतो दुःखाने आणि ह्याने मन खिन्न होतं. असं वाटतं की हे राजकारण न केलेलं बरं, कारण त्या विचाराची, त्या ह्याची लोक आता राहिलेले नाही. पण अनेक जुनी लोक आहेत, बोटावर म्हणणे की कैलासवासी नामदेवराव जगतापांच्या काळातली राहिली आहेत, बरीचशी माझ्या काळातली, माझ्या वयोगटातली राहिलेली आहेत. काही युवा पिढी निर्माण झाली. ही फरकटू नये, ही भरकटू नये म्हणून आम्हाला सांगतो तुमच्या पुढे सातत्याने यायचंय. नाहीतर हे राजकारण इतकं किळसवाने झालंय की नरकाने सुद्धा नाकाला पदर लावावा
इतकी घाण ह्या राजकारणामध्ये झाली. परवा नगरपालिकेचे इलेक्शन झालं, त्याच्यामध्ये थोडंसं आमच्या उमेदवारी वाटणीमध्ये थोड्याशा काही चुका झाल्या, जवळची माणसं थोडी दुरावल्या गेली, काही गोष्टी मिसगाईड झाल्या, बऱ्याच गोष्टी झाल्या. आर्थिक देवाणघेवाण झाली, जातीपातीचं निकष लावण्यात आले आणि त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो आपल्याला त्या ठिकाणी थोडस पराजयाला सामोरं जावं लागलं. जसं यशाचं श्रेय आम्ही घेतो, यशाचं श्रेय जसं आपण घेतो, तशी मी या अपयशाची सुद्धा जबाबदारी घेतो. मी कुणाला दोष देणार नाहीये. शेवट जुनी म्हण होती की पावसाने झोडपलं नवऱ्याने मारलं तर बोंबलायचं कुणा, सांगायचं कुणाला. तुम्ही कार्यकर्ते, पण ह्याचा अर्थ असा नाहीये की पैलवान एक कुस्ती पाडला म्हणून तो कुस्ती खेळायची सोडून देतो. तो कुस्ती करतच राहतो आणि पडलेलीच कुस्ती त्याला तुम्हाला सांगतो परत उन्नतीला आणि उर्मी आणायला कारणीभूत ठरते. या तालुक्यामध्ये जेवढेही गट असतील, तट असतील, सगळे असतील, हे सगळ्यांचा जन्म जगताप गटातनच झालेला आहे. कुणी स्वतंत्र गट निर्माण झालेला नाहीये. पंचायत समिती, जिल्हा परिषदचे इलेक्शन लागले बरेचसे. आता मी शिवसेनेत एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यांचा विचार घेऊन लोकसभेला आणि विधानसभेला जे आपल्या बरोबर होते, धैर्यशील मोहिते पाटील असतील, नारायण पाटील असतील, त्यांच्याबरोबर बी आमचा विचार विनिमय होईल. कारण आता तुमच्यामध्ये बरेचसे काय म्हणतो डिवायडेशन झाले. ज्यावेळेस दोन भाऊ एकत्र होते तेव्हा 50 एकर होती, पण त्यांच्या लेकरात आता सगळी डिवायडेशन झाली. एकरावर सगळी येऊन बसले. त्यामुळे आता सगळ्याला एकत्र घेऊन काम करायची पाळी आहे. कारण बऱ्याचशा गोष्टी मी मागाशी बोलल्याप्रमाणे सातत्याने उल्लेख करण्यापेक्षा जातपात, धर्म, पैसा सगळ्यात एक मोठी गोष्ट. मला या गोष्टीची एक लाज वाटते. नगरपालिकेच्या इलेक्शनचा अनुभव घेऊन सांगतो, पंचायत समिती, जिल्हा परिषदचा अनुभव घेऊन सांगतो, मागचा बिना आत्ताच आहे. काही लोकांनी चर्चा केली, भाऊ उमेदवार चांगला द्या. मी दोघा तिघाला विचारलं, चांगला म्हणजे कसा असावा? दिसायला चांगला असला पाहिजे, काम करायला चांगला असला पाहिजे, का खाय प्यायला घालणारा चांगला पाहिजे? नाही म्हणजे खर्चिक पाहिजे, खर्चिक. नाही तर पुढचा खर्चिक निघायचा ना आपला. पण निकष आता कुठला लावायचा? भांडवलदाराच्या आणि पैसेवाल्याच्या जर हातात राजकारण द्यायचं, क्लिअर मतदार जर म्हणतो की खर्च करणारा उमेदवार पाहिजे, तर तुम्हाला सांगतो तुमच्या विकासाची, तुमच्या अडचणी, तुमच्या सुविधा त्यांच्या पुढे मांडायचा अधिकार तुम्हाला नाहीये बंधू. या गोष्टी लक्षात घ्या. आणि स्वाभिमान इतका घाण ठेवलाय सगळ्यांनी. आणि ह्यात तुम्हाला सांगतो सगळ्यात एक नंबर दोष तुमचा आहे आणि त्याचा फायदा राज्यकर्त्यांनी घेतलाय. आम्ही अनुदानात गुंतलोय. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला सांगतो आम्हाला तुकडा टाकला की आम्ही खुश होतो. लाडक्या बहिणीला पैसे दे, लाडक्या भावाला पैसे दे. विकास सगळा ठप्प झालाय. दळणवळणाची सोय राहिली नाही. कुठल्याही गोष्टीची तुम्हाला सांगतो खात्री नाही. रोज कायद्यामध्ये काहीतरी बदल होतोय. सगळ्या गोष्टी चुकीच्या होत्या. आम्ही निमूटपणाने घेतोय का तर आम्हाला तुम्हाला सांगतो हिंदू, मुस्लिम, जात पात, ओबीसी, मराठा ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये ह्याच लोकांनी गुंतवले. मग भविष्यात तुम्हाला सांगतो जर खरा विकास आणि खरं जर तुम्हाला समृद्ध व्हायचं असेल तर ह्यातनं बाहेर निघून तुम्हाला सांगतो एका चांगल्या नेतृत्वाचा शोध घेऊन त्यांच्या पाठीशी उभा राहून तुम्ही तुमची सोय करून घेतली पाहिजे. बऱ्याचशा गमतीशीर गोष्टी राजकारण तुम्हाला सांगतो करत असताना, तुमच्या हित गोष्टी करत असताना काही लोकांनी ह्याचा व्यवसाय केलाय.
काही लोकांनी याची दुकानदारी केली राजकारणाची, आणि साहजिक आहे ते तुम्हाला सांगतो व्यापारी प्रवृत्तीने चाललाय आणि आम्ही त्याला फसत चाललो. एखादं दुकान आहे, त्या दुकानामध्ये जर हलक्या मालाला जर जास्त मागणी असेल आणि चांगल्या मालाला जर कमी असेल तर तो दुकानदार काय बघतो की हलका माल जास्त खपतो, नफा त्याच्यामध्ये जास्त आहे, म्हणून तो तोच विकणार. तुम्हाला म्हणणार नाही ही भारी आहे, चांगला आहे, टिकावे, हे कधी सांगणार नाही. तो हा सांगणार सगळी हीच घेतात, हीच चालतं, तू पण हेच घे. तशी आता राज्यकर्त्यांनी दुकानदारी मांडली. अनुदानाची असेल, समाजाची असेल, आमिषाची असेल, लबाडीची असेल, तुम्ही बघताय. मी सांगायची गरज नाही, युट्यूबला बघताय, सगळ्या गोष्टीला बघताय. आज विज्ञान एवढं पुढे गेलंय की 7 पडद्याच्या आत कोण काय करते हे तुमच्या पुढे येते. मागच्या वेळेस एक दुसऱ्याला शिव्या घालणारे, एक दुसऱ्यावर टीका करणारे आज गळ्यात घालून फिरतात वर. तुम्ही बघताय महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र शासन असो, कशासाठी फिरतायत? तुमच्या हितासाठी नाही, त्यांच्या सोयीसाठी. मग ह्या गोष्टी जर तुम्हाला कळत नसतील तर कधी कधी असं वाटतं की आम्हीच चुकतोय कुठतरी. आणि काय काय कार्यकर्ते मला तुम्हाला सांगतो चालू युगातले चतुर ज्याला म्हणतो ना, ते मला सांगतात तुमच्याच ध्यानात येत नाही भाऊ, लय बी एवढं खरं बोलायचं नसतं, सांगायचं नसतं, गोड बोलून त्याच्या सोडायचं म्हणजे त्याच्यावर. तिथंच माणसं वागते. आता प्रवचनात कीर्तनात सुद्धा महाराज लोक सांगायला लागलेत, लोकांना कामाचं काय घेणं नाही, नुसतं बोलचट बोलायचं आणि पाठीवर हात टाकायचं. मग ह्यात तुम्हाला सांगतो फायद्यात आम्ही, नुकसानीत कोण आहे? मग हा पॅटर्न जर वापरायचा असेल तर उद्यापासून आम्ही आपली कॅसेट बदलतो. आम्ही तालुक्याला या ठिकाणी माफी मागतो तुम्हाला. माझ्या वडिलांनी आम्ही जर काही चुका केल्या आहेत त्या चुका पदरात घ्या, आम्हाला माफ करा. मोठी चूक केली आमच्या वडिलांनी. उजनीचं धरण आणलं, हायस्कूल कॉलेज आणले, कॉटेज हॉस्पिटल आणलं, मांगी टँक आणला, करमाळा तालुक्यात अनेक सुविधा आणल्या. ही आमच्या वडिलांनी चूक केली आणि तशीच चूक मी पण केली, त्यामुळे मी तुम्हाला माफी मागतो. जगताप कुटुंबीय, वास्तविक आम्ही खऱ्याने वागलं पाहिजे होतं. दोन्ही कारखाने विकले पाहिजे होते, 200-200 कोटी कर्ज केलं पाहिजे होतं, गोव्याला मुंबईला बंगले फ्लॅट घ्यायला पाहिजे होते. बरोबर आहे ना? या चुका आपण मान्य केल्या पाहिजे, आमच्याकडनं झालेल्या चुका. DCC बँकेमध्ये मी डायरेक्टर असताना माझ्यावरती टाचणीचा सुद्धा आरोप नाही. तर जिल्ह्यातल्या तुम्हाला सगळ्या पुढाऱ्यांचं माहिती किती किती कोटी सगळ्यांनी खाल्ले. ही चांगली गोष्ट मला करता आली नाही, त्याच्याबद्दल मी तुम्हाला माफी मागतो. आता भविष्यात मी माझ्या सुधारणा करू का? तुम्ही मला सांगा, तुमचा आदेश शिरोधार. तुम्ही सांगा भाऊ असंच वागलं पाहिजे. काय केलं? कैलासवासी नामदेवराव जगताप जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते, 4 वेळा आमदार होते, एसटी महामंडळाचे बोर्ड मेंबर होते, DCC बँकेचे चेअरमन होते, पहिले जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. 10,900 पोर कामाला लावले. आम्ही सुद्धा तुम्हाला सांगतो कारखाना चालवला, 1201 रुपये भाव दिला. तुम्हाला शब्द दिला होता की जिल्ह्यामध्ये सगळ्यात अधिक भाव देणाऱ्या कारखान्यापेक्षा मी 1 रुपया जास्त दिला. मी अशा बाडा मारल्या नव्हत्या, फक्त 1 रुपयाची गोष्ट बोललो आणि मी दिला. की माझी चूक झाली, की पदरात घ्यावी, तिथून पुढे तसं करणार नाही.
ज्यावेळेस भाव जाहीर करील कारखान्याचा, जर कधी भविष्यात जर सुरू झाला आणि चेअरमन झालो, तर त्यावेळेचा भाव जाहीर करेल आणि 1 रुपया तुम्हाला देईल. बाकीचं मी घरी नाही. मला मी प्रपंच आहे ना. कुणी जरी गोव्याला हॉटेल बंगले बांधले असतील तर त्याच्याही पुढे जाऊन मी बांधल. मग तुम्हाला आवडेल ना त्या गोष्टी. तरी सुद्धा ती लोक तेवढ्याच थाटात आणि तेवढ्याच आयुर्भावात तुमच्या पुढे मत मागा येत आहे आणि तुम्ही झुकताय. मग आता तुमची गणना मी कशात करावी? मतदार जर 4 उमेदवाराकडनं पैसे घेतोय, मग मत कुणाला देतोय? मला दोघा तिघांनी फोन केला, मला त्या गोष्टीचा हेच कळलं नाही, काय म्हणतो आपण त्याला, उलगडा झाला नाही. ते म्हणले भाऊ आपलं कुणीच भेटायला आलं नाही. मला काय वाटलं की पार्टीची माणसं आहेत आणि कदाचित उमेदवारांनी त्यांच्याकडे जायला पाहिजे विनंती करायला, गेलो नाही. बाळू बोलतो काय घ्यायचं, काकाजी म्हणलं बाळू अरे तिथं भेटायला गेला नाही किंवा आमच्या ठिकाणी काम कर. त्याला साहेबांनी पैसे घेतले ना, आपला आणि का आले नाही म्हणून बोटाय बोलवतोय म्हणला. मग आता हिंमत कुणाला देईल? ही वस्तुस्थिती. मग अशामध्ये राजकारण करणं म्हणजे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, वेशला सुद्धा नीती राव, ती सुद्धा ठराविक वेळेत त्या व्यक्तीशी प्रामाणिक राहते. वेशेपेक्षा घाण जर मतदार झाला असेल तर असल्या जन्मावरती ह्यांच्यावरती थुंकावं. कित्येकाने सांगितलंय की मत विकणं म्हणजे आई बहीण विकल्यासारखी, आई बहीण विकल्यासारखी. तर काय नाही, लाचार आणि लापाट तुम्हाला करून ठेवले. आणि तुम्हाला सांगतो, शेणातल्या किड्यावाने जर जनतेला जगायचं असेल तर चांगल्या नेतृत्वाची अपेक्षा करू नका. तुम्हाला फसवणारे, पैसे खाणारी माणसं तुम्हाला पाहिजे. 5 वर्ष प्रशासक होता, नगरपालिकेशी आमचा काही 5 वर्ष संबंध होता का दीपकराव? प्रशासक होता. आता जिल्हा परिषद मध्ये प्रशासक आहे. आता इलेक्शन लागले, जोही कारभार चाललाय तो प्रशासकात चाललाय. पालकमंत्री सुद्धा सांगायला आला, काय राव या 5 वर्षात तुम्ही नगरपालिकेचं वाटोळ केलं. म्हणजे ही जर मंत्री असून एवढं लाबाड बोलत असतील, त्यांना माहीत सुद्धा नाही ते शासनाच्या दरबारी जबाबदारीचं काम घेत आहेत. ह्याच्यामध्ये जर त्या काळातले जुने नेते असले असेल ना, तर ते म्हणले असे प्रशासकाच्या काळामध्ये आम्ही विरोधकाला नावं ठेवणार नाही. पण तो काळ आता संपून आपल्याला चांगलं काम करायचं. म्हणजे मंत्री साहेब एवढा लबाड बोलत असेल आणि मला वाटतं की काही जनतेला कळत नाही असं नाहीये, कळतंय. कुणी 5,000 वाटलं, कुणी 7,000 वाटलं, कुणी काय पैसे. आता हे जे पैसे वाटले, आम्ही तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून वाटलेत का? आता हे आम्हाला काढायचेत ना परत. ठीक आहे, तुमच्या आमच्या बापाची ठेव आहे काय फुकट द्यायला? आता ही सुरू होईल. आणि ज्यावेळेस तुम्ही म्हणताल ना आमचं इथे निघलं नाही, त्यावेळेस म्हणते राख लावून बोलू नको, पैसे दिले तुझ्या घरात. त्यावेळेस कान कापल्याच्या पुत्र्यासारखं गप बसावं लागलं. राजकारणाची दशा आणि दिशा जनतेनेच बदलली. विरोधकाला विरोधक पाडत नाही, पाडणारे तुम्ही, निवडून आणणारे बी तुम्हीच आहेत. पण खोड्या करून पडद्याआड बसतात. अशी परिस्थिती तुम्हाला सांगतो या राजकारणाची झाली. मग हे आता थोडस आपल्याला सुधारावं लागणार. शेतीच्या मालाला हमी भाव नाही, ऊसाला हमी भाव नाही. आज तुम्हाला सांगतो, मी कशाही शपथ घेऊन सांगतो, खाजगी काट्यावरती ट्रॉली चेक करा मग कारखान्याला घाला, 3-3 टनाचा फरक पडतोय. 3-3 टनाचा. तुम्हाला कळत नाही. आम्ही तुम्हाला 10 रुपये दाखवून 100 तुमचे हाणतायत राज्य करत.
या गोष्टीचा जरा विचार केला पाहिजे. देशाला स्वातंत्र्य ज्यांनी मिळवून दिलं, उलट त्या ब्रिटिशाचा काळ चांगला होता, ह्यांनी कशाला केलं पुन्हा माहिती. आणि मला असं वाटतं की काय काय गोष्टी मी मागाशी सांगितलं त्या शमूला सांगता आलं नाही, जरा गडी उतावळाय, भराभरा बोलतो जास्त. पण ते बिरबल बादशाची गोष्ट होती, बादशाह शिकारी निघाली होती. मी परवा सांगितलं, मला वाटतं आमचं इसुबी होते, जो ही होत आहे अच्छे के लिए होत आहे. कुठलीही गोष्ट होती ती चांगल्यासाठी होती. अपयश जरी आज आलं असेल तर काळाच्या पोटामध्ये 100% ह्याच्या मागं चांगलं दडलेलं आहे, चांगलं दडलेलं आहे. असे इतिहासात हजारो उदाहरण. बिरबल बादशाह लढायला गेलते, श्याम येणार संध्याकाळी विश्रांती घेत होते. बादशाहने सांगितलं, धनुष्याला माझ्या किती धार आहे, उद्या ह्याने मी मोठी शिकार करणार आहे, वाघ सिंह मारणार आहे. म्हणून असं बोटावर फिरवताना बोटाचं असं वरच कापूनच गेलं. अरे बोले बिरबल उंगली कट गई. बाकीचे बरेचसे चमचे पळत आले, दावा दारू पट्टी फिट्टी मारली. बिरबल हसला आणि म्हणला, खावीत जो भी होता है वो अच्छे के लिए होता है. राजा राग आला, माझा सेवक मला लागल्यावरती दुःख व्यक्त करायच्या ऐवजी मला उपदेश देतोय. म्हणून बादशाहने आदेश दिला की ह्याला उचला आणि राजवाड्यात नेऊन काळ्या कोठडीच्या ह्याच्यात डांबा, जेलमध्ये. सैनिकांनी उचललं बिरबलाला, डांबलं. दुसऱ्या दिवशी शिकारीला निघाल्यानंतर सैनिकाची आणि बादशाहची फुटाफूट झाली त्या जंगलात. रानटी टोळीच्या हातात बादशाह सापडला होता. रानटी लोकांच्या देवीला नरबळी लागतो म्हणून ते हुडकत होते. त्यांना नेमकंच बादशाह सापडला. ते आनंदी झाले. बादशाहला त्या ठिकाणी रात्रभर बांधून ठेवलं. दुसऱ्या दिवशी त्यांचा धर्मगुरू आला त्या रानटी लोकांचा. बादशाहला उघडं केलं, म्हणले त्याला स्नान घाला, पवित्र करा, देवीच्या पुढे कापून टाकू. आंघोळ घातली, सगळं घालत असताना बोटाला मोठी जखम दिसली. ते धर्मगुरू म्हणा, अरे 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 लवकर हाकला ह्याला बाहेर, ह्याला बट्टाय, ह्याला बट्टाय म्हणले. की इथं ठेवलेलं सुद्धा अशुभ देवी कोपूल म्हणले. ह्याचा बळी तर चालतच नाही, पण ह्याला आपल्या हद्दीच्या बाहेर काढा. आणि बादशाहला त्यांनी सोडून दिलं. बादशाह सैनिकाची भेट झाली, बादशाह वाचला आणि त्याच्या डोक्यात, त्याच्या लक्षात आलं बिरबलचं वाक्य. आणि ज्यावेळेस ते ह्याच्यात गेले तुमच्या महालात, त्यावेळेस त्यांनी बिरबलाला सन्मानाने बोलवलं. म्हणजे माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली, मी तुझा अपमान केला, काळ्या कोठडीत तुला घातलं, तू म्हणला तेच खरंय, हे लागलं म्हणून मी वाचलो. पण बिरबल, मी तुला जेलमध्ये घातलं, मला माफ कर. बिरबलाने सांगितलं, तुमच्या पाया पडतो, म्हणला माफी मला तुम्ही मागू नका, मी खाली तुम्हारा बहुत ऐसान मंद हूं. अरे बोले, मैं तो तेरे को काली कोठडी में डाला, काही क्या ऐसा नाही. तो म्हणला, तुम्ही जर मला काय कोठडीत टाकलं नसतं तर मी झक मारायला तुमच्या बरोबर आलो असतो, सावलीसारखा मी तुमच्या बरोबरच असायचो. तुम्ही सुटला असता मी रिचकटे उभी असते. मला आत घातलं ते बरं केलं म्हणून मी वाचलो. त्यावेळेस त्यांनी सांगितलं बिरबलाने की जो भी होता है अच्छे के लिए होता है. कधी कधी तुमचा चांगुलपणा, तुमचं कामकाज, तुमच्या लोकांना दिलेल्या तुम्ही सुविधा, ह्या ज्यावेळेस लोक विस्मरण होतं त्यावेळेस थोडासा बदल दीपकराव घडतो. का तर पुन्हा आपली आठवण लोकांना येत असती, पहिलीच बरी होती का हे आपण हाताने केलं.
शासनाने सोलरचा दिवा दिल्यावर किती उपकार मानतात आणि तो उगवतो रोज तुम्हाला प्रकाश देतोय. कवा हात जोडलेत का त्याला? सूर्याला फुकट जे मिळतंय, हवा फुकट मिळती, परमेश्वराचे आभार मानले. पण डॉक्टर लय चांगला, कोरोना झाल्यावर ते ऑक्सिजन दिलं, सिलेंडरचे पैसे कमी लावले. सगळ्या गोष्टी विकायच्याच पाहिजे. मग आम्ही बी ठरवले तुम्हाला विकत घ्यायचं आणि पुन्हा विकून टाकायचं. मग भविष्यात कुठल्या दिशेने तुम्ही चाललाय त्या गोष्टीला जरा बारकाईने विचार. बाबांनो, सगळ्या नाशिवंत गोष्टी आहेत, जास्त मला खोलात जायचं नाहीये. पण उद्या ज्या जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या जे इलेक्शन होणार आहे त्याच्यामध्ये विधानसभा लोकसभेला जे आम्ही एकत्र होतो, मोहिते पाटील असतील, हे असतील, आमचे नेते माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, ह्या सगळ्यांशी आम्ही विचार विनिमय करू. समान पद्धतीने तुम्हाला सांगतो, जिल्हा परिषद तालुका पंचायतच्या उमेदवारासाठी, कार्यकर्त्यांसाठी त्या ठिकाणी आग्रह केला जाईल आणि योग्य काम करणाऱ्या माणसाला न्याय दिला जाईल, हा शब्द मी तुम्हाला देतो. आणि तशा पद्धतीने जर नाही झालं तर पुढच्या रणनीतीसाठी आपण परत एकत्र येऊ आणि कुठला निर्णय घ्यायचा आहे हा विचारपूर्वक आपण ठरवू. पण पहिली प्राथमिक आपली ही बैठक, मला वाटतं ही मी जे बोललोय ह्याच्यामध्ये काही होणार नाही किंवा तशी पाळी येणार नाही. पण मी ही जर गोष्ट सांगतोय. आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील असतील, रणजितदादा असतील, आमदार नारायण आबा असतील, आम्ही एकत्र बसणार आहोत, चर्चा होईल. योग्य उमेदवार, गटातटातला उमेदवार आम्ही मागणार आहोत. आणि ह्या गोष्टी मागत असताना मी जेवढ्या जागा माझ्या वाटणीला येतील तो गण ह्याच्यामध्ये जवळच्या लांबचा निकष न लावता तुम्ही ज्याला मागताल, तुम्ही ज्याला स्वीकारताल तो तुमच्या पदरात टाकण्याचा आम्ही प्रयत्न 100% करणार आहोत. आमच्या मनाने आम्ही लादणार नाही. तुमच्या विचाराने तुम्ही सांगायचं की भाऊ ह्यांना द्या, आम्ही त्यांना देणार. खर्चा पाण्याचं माझ्याकडे नाही, मग तुम्ही त्यालाच विचारायचं. कारण आता त्या असल्या गोष्टी घाणेरड्या निघल्यात, काय नरकाने बी नाकाला पदर लावायसारख्या. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्या. आणि बंधूंनो, तुमच्या हातूनच तुम्हाला विकास करायचा आहे. मी प्रत्येक भाषणात सांगतो की घरात शेतात लागणारी प्रत्येक गोष्ट, अवजार असेल किंवा दैनंदिन वापराची गोष्ट असेल, जीवन आवश्यक, ह्या जशा पारखून निरखून तुम्ही घेताय तसे लोकप्रतिनिधी सुद्धा तुमच्या कामाचे, ग्रामपंचायतीपासून विधानसभा लोकसभेपर्यंत सुद्धा माणसं पारखून घ्या, तरच तुम्हाला सगळ्या गोष्टीत चूक लागल, असं या ठिकाणी तुम्हाला नमूद करतो. भविष्यामध्ये आपण कुठं थांबायचं कारण नाही. 1947 सालापासून स्वातंत्र्य चळवळीत ह्या दोघांनी भावाभावांनी उडी घेऊन आतापर्यंत तुमची सेवा केली. कधी कधी बदल घडणं, बदल होणं हा अपेक्षित आहे, असं काय नाहीये. आणि नगरपालिकेत सुद्धा 30 वर्ष आम्हाला लोकांनी नगरपालिका दिली. आम्ही दीपकरावला नगराध्यक्ष केलं, शिडजी काकाला केलं, तुम्हाला सांगतो अनेक अशा लोकांना नगराध्यक्ष केलं आणि काम केलं. ज्या त्या वेळेस ज्या त्या समाजाचा, ज्या लोकांना सहकार्य करणारा माणूस आहे तो उचलून आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्या पदरात टाकलाय. बरेचसे असे कार्यकर्ते नेते की आम्ही तुम्हाला सांगतो रस्त्यावर असलेले देवाऱ्यात बसवले आणि तुमची सेवा करून घेतली. ह्या गोष्टीची आपण सगळ्यांनी जाण लक्षात ठेवावी, स्मरणात ठेवावं. आणि भविष्यामध्ये
ह्या येणाऱ्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या ह्याच्यामध्ये ज्यावेळेस वाटाघाटी होतील, तडजोडी होतील, तर त्या काय पडद्यावर होणार नाही, सगळ्या होतील, जगजाहीर होतील. आम्ही तुमच्या पुढे त्या मांडू. आणि तुम्हाला सांगतो, मी दिलेल्या शब्दाप्रमाणे तुमच्यातनच सगळ्याचा कौल घेऊन योग्य माणसाची निवड केली जाईल. जर समजा प्रत्येकाची वेगवेगळी मतं आली तर त्यातनं सुद्धा आम्ही योग्य माणूस काढून सगळ्याची मतं एकत्र करून एक माणसाला नेतृत्व करायची संधी देऊ. त्याच्या पाठीशी तुम्ही खंबीर उभं राहावा. त्याला निवडून आला आणि निवडून आल्यानंतर तुमच्या कामाची जबाबदारी आपण त्याच्यावर टाकून तुमचं काम करून घेऊ. या ठिकाणी एवढाच मी तुम्हाला शब्द देतो. तुम्ही या ठिकाणी सगळे आलात विचार विनिमय ऐकण्यासाठी. आपला गट हा आपण आणि मजबूत ठेवलाय. कुठल्याही यशाने हुरळून जायचं नाही आणि अपयशाने खचून जायचं नसतं. आपल्याला काम करायचंय. काम करणारा पिंड हा आमचा आहे. आम्ही करत राहणार. आमच्याकडे सत्ता असो किंवा नसो, आम्ही तुमच्या सेवेसाठी अर्ध्या रात्री तुम्ही हाक मारल्यावरती ओ बनणारे जयवंतराव, ते तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि अधिक न बोलता पुढील कार्यक्रमास परवानगी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.